हॅलो फ्रेंड्स, आज आपण चायनीज भजी बनवतोय। तर कोबीज अर्धा कोबीज मी इथे घेतलाय, लांबट आकारामध्ये कट करून घेतलाय। बघाल तुम्ही इथे पाहू शकाल। तर जेवढा होईल तेवढा तुम्ही बारीक करून घ्या। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, त्याचबरोबर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याला पाणी सुटतं आणि ते पाणी आपण नंतर पिळून काढायचं। पाणी मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं, याचा वास देखील येत नाही, याच्यातलं स्टार्च जे असेल ते निघून जातं। तर एक 5 मिनिटं असं सोडायचं, त्यानंतर आपण याला पिळून घ्यायचं आहे। बघाल तर सगळं पाणी असं घच्च असं पिळून घ्यायचं आहे, बघाल तुम्ही। आणि सुटसुटीत असा हा कोबीज होतो। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते, बघाल तुम्ही। याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून जातं। तर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही हे पिळून घ्या। पाहू शकाल याच्यामध्ये पाणी राहतच। तर ही प्रोसेस तुम्ही स्किप देखील करू शकता, पण याच्यामध्ये थोडासा वास येतो कोबीजला, त्यासाठी मी केलेलं आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घेत आहे। तर त्यामध्ये चायनीज भजी बनवते त्यासाठी सॉसेस आलेस। तर 1 चमचाभर ग्रीन सॉस, त्याचबरोबर सोया सॉस 1 चमचाभर, त्याचबरोबर सॉसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तर रेड चिली सॉस 2 चमचे टाकायचं आहे, कारण थोडंसं आपल्याला तिखट देखील बनवायचे आहे। तिखट असतात, स्पायसी असतात। तर टोमॅटो सॉस देखील मी टाकून घेतला आहे, हवं असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप देखील करू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये मी आता टाकत आहे लाल तिखट। तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। तर मी इथे थोडंसं जास्त तिखट टाकलं आहे, कारण मला ही भजी तिखट बनवायची आहेत। कलर एक 2 चमचे टाकलेला आहे, 2 थेंब टाकलेला आहे। त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर देखील टाकलेला आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। कलर टाकणे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता। पण जसं गाड्यावर मिळतात तशीच ही मी चायनीज भजी बनवते, त्यासाठी हा कलर टाकलेला होता। तर याला मिक्स करायचं आहे, अजिबात पाण्याचा वापर न करता याला मिक्स करत राहिलं तर एकदम स्मूथ असं बेटर याचं तयार होतं। तर पाहू शकाल थोडंसं घट्टसर वाटतंय, पण जसं आपण याला मिक्स करत जाऊ तसं याचं छान बेटर तयार होतं। पाणी टाकायची अजिबात गरज लागणारच नाही। तर पाहू शकताय एकसारखं याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघाल तुम्ही इथे याच्यामध्येच पाणी तयार झालं आहे, कारण मीठ वापरलेलं आपण, तर त्यासाठी होतं। त्यानंतर बघाल इकडे मी तेल हाय फ्लेमवर गरम करून घेतलं आहे। तर कोणतीही चायनीज डिश बनवा हाय फ्लेमवरच बनवायची असते। तर याला मी हाय फ्लेमवर सोडून घेते आहे। याचा आकार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा गोल कसाही बनवू शकता, मस्त असं लागतात टेस्टला। याची टेस्ट अगदी गाड्यावर मिळते तशीच असते। तुम्ही या पद्धतीने जर बनवला तर तुम्हाला सेमच टेस्ट लागेल। तर सगळे भजी मी याच्यामध्ये सोडून घेते, जेवढे बसतील तेवढे। त्यानंतर हाय फ्लेमवरच याला मी तळून घेणार आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये हे भजी तळले जातात। तर याचा कलर देखील पाहून घ्या किती छान आलेला आहे। आणि ही शेजवान चटणी बरोबर, सॉस बरोबर छान लागतं, टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता। तर ही भजी गरम गरमच खायची, खूप छान लागतात गरम गरम। पाहू शकाल याचा कलर देखील, आणि अगदी थोड्या वेळातच हे पचले जातात, पाहू शकताय तुम्ही। तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम प्रोसेसने उरलेले देखील मी हे तळून घेणार आहे भजी। अगदी 3 प्लेट होईल एवढं हे भजी बनलेले आहेत अर्धा कोबीजमध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीपर्यंत तुम्हाला करायचं आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता, पण सेम इन्ग्रेडियंट्स टाकले तर टेस्ट भन्नाट होईल। तर पाहू शकताय तुम्ही कुरकुरीत अशी, क्रंची अशी ही भजी तयार होतात। तर या पावसाळ्यात तुम्ही नक्कीच ही भजी ट्राय करू शकता। मी याला शेजवान चटणीबरोबर सर्व करत आहे, तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर देखील करू शकता। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।